शेतकरी मित्रांनो, पाठीमागे आपल्याला हरभरा हा दिसतोय ना, हरभरा हा SRT पद्धतीने शेती या हरभऱ्याची केलेली आहे. तर ती कशी केली, हे बेड जे एकदा केली ती बेड मोडायचीच गरज नाही असं शेतकरी म्हणतात. ते आपण त्यांना विचारू. SRTचा फायदा त्यांना काय झाला, कारण की अमरावती भागामध्ये आपण आहोत, अमरावती जिल्हा जवळ आहे आणि यामध्ये आपल्याला खरंच एकदा बेड केले की त्याच्यामध्ये सगळी मशागत बंद, मजूर बंद असं जे सांगतात ते हरभरा शेतीमध्ये सक्सेस होतं का, SRT शेती ही हरभऱ्यामध्ये कशा प्रकारे वापरली जाऊ शकते हे आपण त्यांना जाणून घेऊ त्यांच्याकडून. हो, राम राम. राम राम. एकदा आपला परिचय करून द्या. मी संदीप नामदेवराव भागवत, मुक्काम पोस्ट कोल्हा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर आहे 9309 23 0015. तर आता हरभऱ्यामध्ये तुम्ही SRT केली म्हणता, तर SRTचा फायदा हरभऱ्यासाठी काय होईल, आणि आता हे बेड केले तर हे बेड तुम्ही मोडणार का नाही मोडणार त्याचं जर उत्तर द्या. आता हे बेड टाकलेले आहेत तसं हे बेड असेच राहतील. याच्यावर दुसरं पीक याच्यावर लावलं जाईल. बरं. फक्त उन्हाळ्यात हे बेड रिपेअर केले जातील आणखी. बरं. आणखी थोडेसे आणि त्याच्यावरच दुसरं पीक लाव देतील. बरं. हा, मुळात जे तिथंच राहतील त्याच्या. आता मागच्या वेळेस होतं याच्यात सोयाबीन. सोयाबीन आता हे पहिलं वर्ष आहे ना हा SRT? पहिलं वर्ष आहे याच्या शेताचं. तर मग आता सोयाबीन नंतर झाला हरभरा. हो. आता हरभऱ्याच्या नंतर पुढं आता याच्यानंतर आपण कपाशीचं घे 2 लाईन याच्यावर 2 लाईन ह्याच बेडवर. याच बेडवर. बरं. अतिसगन. याच्यामध्ये आता वरचा तुमचा हरभरा कापल्या जाणार. हा, बरोबर. हरभरा कापल्यानंतर जी लागवड जी ती त्याच बेडवर, त्याच बेडवर त्या हरभऱ्याच्या तासाची टोकन यंत्राने. म्हणजे जे तास आहेत हा. त्यानुसार त्याची हा त्याचे दोन टोकाला 2 तास. रेगुट्या वगैरे काही नाही. काही नाही डायरेक्ट टोकन यंत्र. म्हणजे बैल येणारच नाही येणारच नाही, बैल नाही येणार, आणि ट्रॅक्टर सुद्धा येणार ट्रॅक्टर सुद्धा येणार नाही. फक्त रिपेअर करायला. रिपेअर करायला तर एकदा ट्रॅक्टर येऊन जाईल उन्हाळ्यात, जेव्हा जे आपली फुरसत राहील बरं. तेव्हा करू आपण. जेव्हा आपल्याला एकदम फुरसत राहील तेव्हा दुरुस्त करू आपण. बरं, आता आपलं जे तुम्ही हरभरा आता घेतलेला आहे SRT शेतीने, तर याच्यामध्ये मग तणाचं व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचं आहे. हो. तणाचं व्यवस्थापन कसं केलंय? आता चण्यामध्ये तणनाशक आलेलं आहे, पण आपण याला पेराच्या अगोदरच याच्यात राऊंडअप मारून दिलं. त्याच्यात सोयाबीन निघालं होतं सर्व. बरं. हो, याच्यात राऊंडअप मारून दिला आपण बरं. टोटल. बरं. आणि मग नंतर 2 दिवस गेले ट्रॅक्टर बोलावला. त्याच्यानंतर मग गवत उगलं नाही? नाही, गवत नाही उगलं. आता असं गवत निघालेलं आहे याच्यात. बरं. या पद्धतचं. हा. आता याला आपण समजा जास्त जर आपल्याला त्रास वाटलाय का, मोहरी गिवरीचं असे झाडे आपण कट करून आपण नालीत टाकून देऊ शकतो. बरं. इव्यानं कट करून मुळा जागीच ठेवायचे. आणि असं पण आता तुम्ही सांगताय की हरभऱ्याचं तणनाशक आलेलं आहे, हो, म्हणजे तणनाशक घेता येईल. घेता येईल. बरोबर. तर आता आपल्या SRT शेतकऱ्यांनी घेतले पण आहे. SRT वर त्याचे प्रयोग त्या तणनाशक. तर SRT मध्ये तुम्ही जो चना केला होता, ही एकरी किती किलो वापरला तुम्ही? हा, हे एकरी आपण 17 ते 18 किलो बियाणं वापरलेलं आहे. बरं. जर दाटच झाला असं मला वाटतं. पण दाट झाड लोक पहिला सुरुवातला आपल्याला बुरखात काढत लोक एवढा हरभरा कमी, कारण की आपल्या बाजूला एकरी 40 ते मला 42. असं वाटतं की हे सुद्धा दाट झालं हे सुद्धा आता वाटते दाट है ना. हो. ते फक्त ते व्हेरायटीचा फरक असेल का काय आहे तो आपण चांगल्यापैकी मस्त एकदम दाट झालेला आहे. त्यांचं हे पहिल्या वर्षी या ठिकाणी आहे. त्यांचं जे काही तुरीचं क्षेत्र आहे त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तो तुम्हाला बघायला टाकतो. आणि ते सर हे जवळपास सिंगल झाड पहा, त्याण्याचं सध्या अजून काहीच नाही झालं येईल. बरोबर. माऊली दाखवा सध्या हे आहे याची ब्रँचिंग. बरोबर. आणि खोड एवढं क्षेत्र त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे हे जे क्षेत्र आहे हे चण्याने जे घेतलं, तर मला तर असं वाटतं 18 किलो त्यांनी टाकलं ना. 18 किलो एकरी. हे 10 किलो जरी असतं तरी ते व्यवस्थित असं राहिलं असतं, असं माझं मत. आता ते उत्पन्नावर आधारित त्यांचं ते समोरचं ते प्रयोग त्यात करतीलच. तर चण्यामध्ये हे पहिलं वर्ष त्यांचं आहे. आता नक्कीच त्यांचं सध्याचं पीक पाहून तर तुम्हालाही मलाही फार चांगलं वाटतंय. त्यांचं 3 वर्ष झाली कपाशी, सोयाबीन आणि सध्या तूर हे खूप चांगल्या प्रकारे त्यांचं आहे. 0.75 त्यांचा सेंद्रिय कर्ब आहे, जो की तुमचा माझा 2 वर्ष अगोदर तपासलेला. 2 वर्ष अगोदर. या वर्षी आता वाढलाच असेल, नक्कीच वाढला असेल. 1% समोर ते गेले असतील. जमिनीला धसकट देऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवता येतो, जमिनीचे जीवजंतू बॅक्टेरियाला वाढवता येतात, त्या गांडुळाची संख्या वाढवता येते. हे एक सोपं तंत्र SRTचं श्री चंद्रशेखर भरसावे दादा यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर त्यांच्याशी, त्यांच्या ग्रुपशी, ते जे काही कॉल सेंटर आहे त्यांच्याशी जर संपर्क करायचा असेल व्हॉट्सअपसाठी फक्त, तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणखी आपल्याकडे शेतीकडे शाळा पण चालू झालेली आहे. तुमच्याकडे शेतीशाळा पण आहे. हा. तर तुमच्या आजूबाजूचे जे शेतकरी असतील तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. या ठिकाणी त्यांची शेतीशाळा या SRTची झालेली आहे. ते त्या ठिकाणी तुम्ही त्यांना प्रशिक्षण देणार. बरोबर. आणि जे काही SRT शेती आहे ती SRT शेती फार काही, कारण की त्यांनी सुद्धा ही व्हिडिओ माध्यमातून शिकलेली आहे. पण तुम्हाला पीक पाहिजे असेल, जर तुमचे काही प्रश्न असतील ते जाणून घ्यायचे असतील, त्यांचे नंबर दिलेले त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, भेटू शकता. हरभऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी आता SRT चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवलेली आहे. बाकी तूर वगैरे तुमची पिकं तुमच्या समोर आहेत, ते तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवली सुद्धा आहे. भाऊनी फार चांगली माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. हो, राम राम.